कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगात व्हावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी कुणबी नोंदी तपासण्याच्या कामाला लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। नोंदी तपासणीत संख्याबळ कमी पडत असल्याचं जरांगे म्हणाले। सरसकट मराठा आरक्षण मिळावं या मागणीवर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आणि ओबीसी आरक्षणाचा टक्का कितीही वाढवा असं जरांगे म्हणाले। 24 डिसेंबरच्या आतच आरक्षण हवं असून मुख्यमंत्री शिंदेंनी टाइम बॉन्ड लवकरच द्यावा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। अडमुठेपणा केला तर तुम्हालाही कळेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। छगन भुजबळ आणखी किती जातींच्या विरोधात उभे राहणार आहेत असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय। भुजबळांची फजिती झाली असं दिसतंय असा टोलाही त्यांनी लगावलाय। धनगर बांधव देखील आमच्यासारखेच जागे झाले असून मराठा समाज आणि धनगर समाजाचं दुखणं एकच आहे असं मनोज जरांगे म्हणाले। भावनेच्या आहारी जाऊ नका आणि कोणत्याही नेत्याचं ऐकू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय। सरकारच्या 4 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं अशक्य आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। आमदार बच्चू कडू यांनी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात जाऊन बच्चू कडूंनी जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यात 46 प्रकारच्या अभिलेखातून कुणबी नोंदीचा शोध घेणं सुरू आहे। महसूल विभागानं आतापर्यंत 1,08,997 नोंदींची तपासणी केली आहे। यामध्ये 4,000 नोंदणी आहेत। धुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 44,190 कुणबी नोंदणी आढळल्या। त्यात धुळे तालुक्यातील सर्वाधिक 16,104 नोंदणीचा यामध्ये समावेश आहे। जिल्ह्यातील 4ही तहसील कार्यालयांमध्ये कुणबी नोंदणी तपासणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं कुणबी नोंदणी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। यावेळेस जिल्ह्यात 45,000च्या वर कुणबी नोंदणी आढळून आल्या आहेत। सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर आरक्षणासाठी आज नवी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे। समिती म्हणजे वेळकाढूपणा, त्यामुळे समिती नको या मागणीसाठी नवी मुंबईत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे। दसरा मेळाव्यातील भाषणामुळे उद्धव ठाकरेंविरोधात अवमान खटला दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय। यावेळेस त्यांनी पद्मावती अंबावरी मंदिरात जाऊनही दर्शन घेतलंय। अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। आज पुण्यातील फुलगावमध्ये महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होणार आहे। माती विभागात सिकंदर शेख आणि संदीप मोटेमध्ये लढत होणार आहे, तर मॅट विभागामध्ये हर्षद कोकाटे विरुद्ध शिवराज राक्षे भिडणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत। शिवराज सिंह चौहानांच्या प्रचारासाठी फडणवीस मध्य प्रदेश दौऱ्यावर असून आज त्यांच्या 3 प्रचार सभा होणार आहेत। संसदेचं हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। 4 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत संसदेचं अधिवेशन पार पडेल। संसदीय कामकाजात मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे। 19 दिवस चालणाऱ्या अधिवेशनात 15 बैठका पार पडणार आहेत। खासदार आमदार खटल्यांच्या जलदगती सुनावणीची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। फाशी जन्मठेपेची शिक्षा असलेल्या खटल्यांना प्राधान्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। मुंबईतील वरळी बांद्रा सीलिंगवरील टोल प्लाझाजवळ 6 वाहनं एकमेकांना धडकल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वायू प्रदूषणावर घेतलेल्या आढावा बैठकीनंतर वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत। पालिकेच्या टीमकडून बांधकाम साईटची पाहणी केली जाते। 21 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कुठल्याही बेकायदा बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले। म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण राज्यातील सर्व महापालिकांना हे आदेश देण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी
मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत। यासाठी शहरात 7 वाहनं दाखल झाली आहेत। यामध्ये रोड स्वॅपिंग व्हेइकल आणि डस्ट व्हेइकलचा समावेश आहे। पिंपरी चिंचवडमधील प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। वर्षभरात 34,22,000चा दंड वसूल करण्यात आला आहे। नाशिकचे रस्ते चकाचक करण्यासाठी इटलीहून यांत्रिक झाडू नाशकामध्ये दाखल झाली आहे। हे 4 यांत्रिक झाडू दिवाळीनंतर नाशिकचे रस्ते स्वच्छ करणार आहेत। यासाठी नाशिक महानगरपालिकेने 33 कोटी खर्च केला आहे। दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। मागच्या सुनावणीत दिल्ली पालिकेला कचरा न जाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। दरम्यान आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसेकडून दीपोत्सव साजरा करण्यात आला। दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध लेखक सलीम जावेद यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईतील दहिसरमध्ये मनसेचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडला। यावेळी सरकारनं फटाके फोडण्यास बंदी घातली असतानाही दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडले। पुण्यातील अनेक भागात अतिक्रमण करून फटाके विक्रेत्यांनी दुकानं थाटली आहेत। त्यांना पोलिसांसह अतिक्रमण विरोधी पथकाकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे। दीपावलीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। या रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले। ओडिसातील भुवनेश्वर येथील साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या देणगी स्वरूपामध्ये या रोषणाईचं स्वागत करण्यात आलंय। नवी मुंबईच्या पालिका परिवहन कर्मचाऱ्यांना 30,000 ते ठोक मानधन कर्मचाऱ्यांना 24,000 अनुग्रह अनुदान जाहीर झालाय। यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांनी परिवहन व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत। पुण्याच्या दौंड तालुक्यातील बाजारपेठ दिवाळीनिमित्त विविध वस्तूंनी सजली आहे। दिवाळीसाठी लागणारे रंगीबेरंगी आकाश कंदील, पणत्या त्याचबरोबर आकर्षक फुलमाळांमुळे ही बाजारपेठ सजून गेली आहे। खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत नागरिक गर्दी करत आहेत। नंदुरबार एसटी आगारानं दिवाळीनिमित्त जादा बसेस सुविधा सोडण्याची तयारी केली आहे। यासाठी जिल्ह्यात 23 जादा फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। मालेगावात भेसळयुक्त मसाले बनवण्याच्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आहे। 2 लाखांचे भेसळयुक्त मसाले यामध्ये जप्त करण्यात आले। रंगाचा वापर करून मसाले तयार केले जात होते। ऐन दिवाळीत सोन्याच्या किमतीमध्ये घट झाल्यानं सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय। सोन्याच्या किमतीत 400 रुपयांनी घट झाली आहे। त्यामुळे आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यात वसुबारस सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। वसुबारस निमित्त गोसेवा संघानं व्याख्यानाचं आयोजन केलं होतं। यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करून गोमातेचं महत्त्व स्पष्ट करण्यात आलं होतं। पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीचा सुरुवातीचा सण वसुबारस उत्साहात पार पडला। यावेळी शहरातील नागरिकांनी गोशाळेत जाऊन गायीचं पूजन केलं। दरम्यान गायीची पूजा केल्यानंतर नागरिकांनी गायीचा आशीर्वाद देखील घेतलाय। वसुबारस सणानिमित्त महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी गायीचं पूजन केलं। रायगडच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडीत त्यांनी मातोश्रींबरोबर गोमातेचं दर्शन केलं। दिवाळीच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये श्री साई पालखी परिवार यांच्या वतीनं 21,000 दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली। आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम अकोल्यातील निलेश देव मित्र परिवारानं हाती घेतलाय। आज सकाळी फराळ, कपडे आणि इतर साहित्य देऊन निलेश देव मित्रमंडळ मेळघाट इथे रवाना झाले। कोकणात दिवाळीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडतोय। यावेळेस बाजारपेठा सुद्धा सजल्यात। दरम्यान खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। नागपूर पोलिसांनी नागपूरकरांना दिवाळीची भेट दिली आहे। चोरीच्या किंवा इतर गुन्ह्यातील पोलिसांनी हस्तगत केलेल्या 3,79,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आज नागपूर पोलिसांनी मूळ मालकांच्या हाती सुपूर्द केला आहे। नंदुरबार परिवहन विभागाच्या वतीनं खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीची तपासणी करण्यात आली आहे। यावेळेस दिवाळीनिमित्त भाडेवाढ केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। कायम दुष्काळी असलेल्या माण खटाव तालुक्यात दुष्काळ तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला नाहीये। तलाव, विहीर कोरड्या पडल्या असूनही दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी टँकरची वाट पाहावी लागत असल्याची परिस्थिती आता नागरिकांवर आली आहे।
हिंगोलीच्या वसमतमध्ये 20 दिवसांपासून नळाला पाणी न आल्यामुळे नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करायला सुरुवात केली आहे। दरम्यान पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संतप्त महिलांनी बँड बाजा वाजवत मोर्चा काढलाय। देशातील मोठ्या शहरात घरांच्या भाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यावेळेस मुंबईच्या चेंबूरमध्ये सदनिकांसाठी सर्वाधिक 58,000 भाडं आकारण्यात येत आहे। मुंबई शहरातील अनेक रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळकाढू धोरण अवलंबलेल्या कंत्राटदार 82 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तसंच रखडलेली कामं पूर्ण करण्याच्या महापालिका लवकरच निविदा काढणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे। गेल्या 125 वर्षापर्यंत ऑक्टोबर 2023च्या तापमानाची नोंद सर्वात उष्ण महिना म्हणून झाली आहे। ऑक्टोबरमध्ये पृथ्वीवरील सरासरी तापमान 1.7 अंश सेल्सिअस इतकं होतं। नंदुरबार जिल्ह्यातील नेत्रंग शेवाडी महामार्गावर चौपदीकरणासाठी वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे। यावेळेस परवानगी दिल्यापेक्षा जास्त झाडांची कत्तल झाल्याचं समोर आलंय। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सातत्याने होती आहे। कल्याणमधील शिवकालीन किल्ले दुर्गाडीच्या जागेवर बनावट कागदपत्रांद्वारे दावा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। बनावट कागदपत्र बनवणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून कागदपत्र हस्तगत केली आहेत। राज्यभरातील 17 शहरातील रुग्णालयात श्वसन विकारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या वाढतं प्रदूषण पाहता हा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरमध्ये विविध कामांचे 120 कोटी रुपये थकवल्यानं ठेकेदारांची अवस्था बिकट झाली आहे। तातडीनं बिल दिलं नाही तर हिवाळी अधिवेशन काळामध्ये कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिला आहे। सांगलीच्या शिराळ्यात राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदी BK नायवाडी यांची निवड करण्यात आली। यावेळी शिराळा तालुक्यातील समाजाप्रती चांगलं काम होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। 13 भारतीय साहसी महिलांच्या पथकानं अरुणाचल प्रदेशामधील गोरीचन ग्लेशियर हा पार केलेला आहे। या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा वेग असा सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज।